नमस्कार मुलांना, आपण शिकत आहोत गणित भाग 2 मधील आपले जे 5वे प्रकरण आहे निर्देशक भूमिती, हे आज आपण अभ्यासणार आहोत। त्याचा अभ्यास जो आहे तो आपण या पाठामध्ये करणार आहोत। आणि निर्देशक भूमिती म्हणजे काय आणि या पाठामध्ये नेमका आपण निर्देशक भूमितीबद्दल काय शिकणार आहोत, तर पहा मुलांना, या पाठात आपण अंतराचे जे सूत्र आहे ते शिकणार आहोत, तसेच विभाजनाचे सूत्र, तसेच रेषाचा चढ या संकल्पनांचा जो अभ्यास आहे तो आपण या पाठामध्ये करणार आहोत। पहा मुलांनो, या पाठाला आपण सुरुवात केलेली आहे आणि या पाठामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे तर रेषा, नेमकं रेषा म्हणजे काय, तसेच काही उदाहरणे घेऊन आपल्याला निर्देशक भूमिती म्हणजे काय हे आपल्याला शिकायचं आहे। तर पहा मुलांनो, इथे आपल्याला सांगितलेलं आहे की एक संख्या रेषेवरील दोन बिंदूतील अंतर कसे काढतात हे आपल्याला माहित आहे। जसं संख्या रेषा आपण मागील इयत्तेत ही संख्या रेषा शिकलेलं होतं, त्यासाठी आपल्याला इथे एक उदाहरण दिलेलं आहे। त्याच्या आधारे आपण शिकूया की संख्या रेषेवर दिलेल्या माहितीच्या आधारे आपल्याला उत्तर कसं मिळवता येतं। तर बघा, पी क्यू आणि आर बिंदूचे निर्देशक अनुक्रमे -1 -5 आणि 4 आहेत। तर रेखा क्यू आर यांची लांबी आपल्याला काढायची आहे। मग आपणास माहित आहे की बिंदू ए आणि बिंदू बी यांचे निर्देशक x1 आणि x2 असतील आणि x2 हे x1 पेक्षा मोठे असेल, तर रेषाखंड AB ची लांबी बरोबर काय येणार आहे तर d कंसामध्ये AB बरोबर x वर्ग x2 व वजा x1। मग आकृतीत दाखवल्याप्रमाणे बिंदू P, Q आणि R यांचे निर्देशक काय आहे तर -1 -5 4 असे आहे। मग इथे म्हणून बघा, आपण ही जी आकृती आहे ती इथे काढून घेतलेली आहे आणि ती आकृती कशी आहे बघा, आपण संख्या रेषा जी आहे ती इथे काढून घेतलेली आहे की ही आपली आहे संख्या रेषा। त्यावरती आपण Q ते R पर्यंत म्हणजेच QP पर्यंत -1 -2 -3 -4 असे 5 पर्यंत घेतलेले आहे। O आणि R पासून आपण 0 ते 5 अशा धनसंख्या घेतलेल्या आहे। मग D कंसामध्ये PQ बरोबर काय आहे तर -1 -5 बरोबर काय येणार आहे -1 अधिक 5 बरोबर काय येणार आहे 4। आणि D कंसामध्ये QR बरोबर काय आहे 4 वजा कंसामध्ये -5 बरोबर 5 अधिक 4 बरोबर किती येणार आहे तर 9। मग हीच संकल्पना वापरून आपल्याला काय करायचं आहे, XY प्रतलातील एकाच अक्षावर असणारे दोन बिंदूतील अंतर काय करू शकतो आपण तर दोन बिंदूतील अंतर जे आहे ते आपण काढू शकतो। मग आता एकाच अक्षावरील दोन बिंदूतील अंतर काढणे हे आपल्याला कसे जमणार आहे तर बघा, एकाच अक्षावरील दोन बिंदूतील अंतर जे आहे ते काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर एकाच अक्षावरील दोन बिंदू म्हणजे एकाच संख्या रेषेवरील दोन बिंदू होत। म्हणजेच एक्स अक्षावरील बिंदूचे निर्देशक काय असणार आहे तर 2 0 म्हणजेच कंसामध्ये -5/2 आणि 0 8 0 असे। तर y अक्षावरील बिंदूचे निर्देशक कसे असणार आहे तर 0 1 0 17/2 0 -3 असे असतात, हे आपल्याला लक्षात असायला पाहिजे। मग x अक्षाचा ऋण निर्देशक दाखवणारा भाग किरण OX आहे व x अक्षाचा ऋण निर्देशक दाखवणारा भाग जो आहे तो किरण काय आहे तर OY हा आहे। मग बघा, पहिलं आपण जे उदाहरण घेतलेलं आहे ते असं आहे की x वजा अक्षावरील दोन बिंदूतील अंतर काढणे। आता आपण इथे एक x अक्ष काढलेला आहे आणि हा y अक्ष काढलेला आहे, तो कुठे छेदतो तर O या ही ज्या O मध्ये हा छेदतो। मग A बरोबर काय आहे x1 0 आणि B काय आहे x2 0। म्हणून वरील आकृतीत बघा काय आहे, x कंसामध्ये x1 0 आणि B कंसामध्ये x2 0 हे दोन बिंदू x अक्षावर असले आहेत की x2 हे x1 पेक्षा कशा आहे मोठा आहे। म्हणून D कंसामध्ये AB बरोबर काय येणार आहे तर x2 वजा x1 असं येणार आहे। आणि जे दुसरं आहे ते आपण इथे घेऊया की y अक्षावरील दोन बिंदूतील जे अंतर आहे ते कसे काढलं आहे। म्हणून बघा, इथे आपण y अक्ष आणि हा x अक्ष आणि y अक्ष हे दोन काढलेले आहेत। मग P बरोबर काय येणार आहे OY1 येणार आहे आणि इथे Q बरोबर काय येणार आहे OY2। हे दोन बिंदू आपण y अक्षावर असेल असे घेतलेले आहे की y2 हे y1 पेक्षा कसे आहेत मोठे आहेत। म्हणून D मध्ये कंसामध्ये PQ बरोबर काय आहे y2 वजा y1 हे असणार आहे। आणि बघा, दुसरं जे उदाहरण आपण इथे घेतलेलं आहे ते असं आहे की दोन बिंदूंना जोडणाऱ्या XY प्रतलातील रेषाखंड एखाद्या अक्षाला समांतर असेल तर त्या दोन बिंदूतील अंतर आपल्याला काढायचे आहे।
म्हणून आकृतीत रेख ए बी, हा जो अक्ष एक्स आहे आणि हा अक्ष वाय आहे, म्हणून आकृतीत रेख ए बी, आपण जी ए बी ही रेख काढलेली आहे एक्स अक्षाला समांतर आहे. बघा कशाला आहे ती, तर एक्स अक्षाला ही समांतर आहे. म्हणून बिंदू ए व बिंदू बी चे वाय निर्देशक समान आहेत. मग रेख एल आणि रेख बी एम हे एक्स अक्षावर काय आहे, तर एक्स अक्षावरती हे लंब आहेत. म्हणून बघा रेख एल आणि रेख बी एम हे एक्स अक्षावर कशा आहेत, तर ते लंब आहेत. म्हणून चौकोन ए बी एम एल हा काय मिळालेला आपल्याला, आयत मिळाला. म्हणून ए बी बरोबर काय आहे, एल एम, परंतु एल एम बरोबर काय आहे, तर x2 वजा x1. मग डी कंसामध्ये ए बी बरोबर काय आहे, तर x2 वजा x1 हे आहे. आता दुसरा आपण इथे घेतलेला आहे की आकृतीत रेख पी क्यू, हा जो आपण वाय अक्ष आणि एक्स अक्ष काढलेला आहे त्याच्यामध्ये पी क्यू बरोबर काय आहे, तर पी क्यू बरोबर वाय अक्षाला समांतर आहे. म्हणून बिंदू पी व बिंदू क्यू चे एक्स निर्देशक कसे आहेत, तर ते समान आहेत. आणि पुढचं देखील इथे आपण घेतलेलं आहे रेख पी आर, रेख पी आर आणि रेख क्यू एस, रेख पी आर आणि रेख क्यू एस हे वाय अक्षाला कसे आहेत, तर लंब आहेत. म्हणून चौकोन पी क्यू एस आर हा आयत आहे. मग पी क्यू बरोबर काय येणार आहे, तर आर एस येणार आहे. परंतु आर एस बरोबर काय आहे, y2 वजा y1. म्हणून डी कंसामध्ये पी क्यू बरोबर काय आहे, y2 वजा y1 हे आहे. आणि बघा जे पुढची कृती आहे ते आपण इथे केलेली आहे. तर बघा इथे कृती अशी आहे की आकृतीमध्ये रेख ए बी समांतर वाय अक्ष आणि रेख सी बी समांतर एक्स अक्ष असून ए सी बिंदूचे निर्देशक आपल्याला दिलेले आहे. बघा इथे वाय अक्ष आणि एक्स अक्ष जो आहे तो आपण इथे काढून घेतलेला आहे. मग त्यामध्ये त्रिकोण ए बी सी, त्रिकोण ए बी सी हा काटकोन त्रिकोण आहे. मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण घेतलेला आहे की ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर काय येणार आहे, तर ए सी वर्ग. मग ए बी बी सी शोधण्यासाठी बिंदू बी चे निर्देशक आपल्याला काढायचे आहे. मग सी बी समांतर काय आहे, तर एक्स अक्ष हा जो सी बी आहे तो एक्स अक्षाला काय आहे, तर समांतर आहे. म्हणून बी चा वाय निर्देशांक किती येणार आहे, तर 2 येणार आहे. मग बी ए समांतर हे कशाला आहे, तर वाय अक्षाला समांतर आहे. बी ए जे आहे ते वाय अक्षाला कसे आहे, समांतर आहे. म्हणून बी चा एक्स निर्देशांक किती असणार आहे, तर 2 असणार आहे. मग ए बी बरोबर 3 वजा 2 बरोबर किती, तर 1. आणि बी सी बरोबर 2 वजा कंसामध्ये 2 वजा वजा अधिक, मग 2 अधिक 2 बरोबर किती, तर 4. ए सी वर्ग बरोबर किती, तर कंसामध्ये 1 वर्ग अधिक 4चा वर्ग बरोबर किती आलेला आहे, 17. म्हणून ए सी बरोबर वर्गमूळ काय येणार आहे, तर 17. आणि इथे आपल्याला अंतराचे जे सूत्र आहे ते देखील जाणून घ्यायचे आहे. आणि अंतराच्या सूत्रासाठी बघा इथे आपण एक्स अक्ष आणि वाय अक्ष जो आहे तो इथे काढून घेतलेला आहे. मग या आकृतीमध्ये आपल्याला x1 आणि y1, x1 आणि y1 हे आपण काढून घेतलेले आहे. तसेच बी मध्ये देखील आपण x2 आणि y2 हे एक्स वाय प्रतलातील कोणतेही 2 बिंदू जे आहेत ते आपण इथे घेतलेले आहेत. मग बिंदू बी मधून बीपी हा एक्स अक्षावर आपल्याला लंब काढून, तसेच बिंदू ए मधून एडी हा रेख बीपी ला लंब आपण काढलेला आहे. मग रेख बीपी हा वाय अक्षाला समांतर आहे आणि बिंदू डी चा एक्स निर्देशांक काय असणार आहे, तर तो x2 असणार आहे. म्हणून रेख एडी हा एक्स अक्षाला समांतर आहे. बिंदू डी चा वाय निर्देशांक y आहे. म्हणून एडी बरोबर काय असणार आहे, तर डी कंसामध्ये एडी बरोबर x2 वजा x1 हे असणार आहे. मग बीडी बरोबर काय आहे, तर डी कंसामध्ये बीडी बरोबर y2 वजा y1. मग इथे त्रिकोण ए बी डी, इथे आपल्याला त्रिकोण मिळालेला आहे ए बी डी, हा आपल्याला काटकोन त्रिकोण मिळालेला आहे. मग ए बी वर्ग बरोबर काय असणार आहे, एडी वर्ग अधिक बी डी वर्ग बरोबर काय असणार आहे, बघा x2 वजा x1 चा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग. म्हणून इथे आपण घेतलेला आहे की ए बी वर्ग बरोबर वर्गमुळामध्ये x2 वजा x1 चा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग आपण इथे घेतलेला आहे. मग या निष्कर्षाचे अंतराचे आपण काय केलेलं आहे, इथे सूत्र घेतलेले आहेत. कुठले आहे ते, वर्गमुळामध्ये कंसामध्ये x2 वजा x1 चा वर्ग आपण इथे घेतलेला आहे अधिक
वर्ग y2 वजा y1चा काय आहे वर्ग आहे बरोबर x1 वजा x2चा वर्ग आणि y1 वजा y2चा वर्ग आपण इथे घेतलेला आहे। त्यानंतर हे झालं अंतराचे सूत्र। मग आता मागील कृतीत आपण काय केलेलं आहे की रेख AC ची लांबी काढण्यासाठी आपण AB, BC तसेच या लांबी काढून पायथागोरसचे प्रमेय आपण वापरले होते। आता अंतराचे सूत्र वापरून आपण त्याच रेषाखंडाचे काय करणार आहोत तर लांबी देखील काढणार आहोत। म्हणून बघा इथे आपण x अक्ष काढलेला आहे आणि हा आहे आपला y अक्ष। मग A कंसामध्ये काय आहे 2, 3 बघा A बरोबर काय घेतलेला आहे 2 आणि 3। C बरोबर काय घेतलेलं आहे तर -2। C बरोबर आहे -2 C बरोबर काय असणार आहे -2 2 हे दिलेलं आहे। मग A बरोबर काय आहे तर x1 y1 आणि C बरोबर काय आहे तर x2 y2 हे आपण मांडलेलं आहे। मग x1 बरोबर किती तर 2, y1 बरोबर किती तर 3, x2 बरोबर -2 y2 बरोबर आलेलं आहे 2। AC बरोबर वर्गमूळामध्ये x2 वजा x1 चा वर्ग अधिक y2 वजा y1 चा काय आलेला आहे वर्ग। वर्गमूळामध्ये इथे काय येणार आहे तर -2 त्याच्या किमती आपण इथे घेतलेल्या आहेत -2 वजा 2 चा वर्ग अधिक 2 वजा 3 चा वर्ग। वर्गमुळात काय येणार आहे तर -4 चा वर्ग अधिक कंसामध्ये -1 चा वर्ग। वर्गमुळामध्ये काय आलेला आहे 16 अधिक 1 बरोबर किती तर 17। वर्गमुळामध्ये किती आलेला आहे तर 17 हे आलेलं आहे। तर बघा रेख AB ला समांतर y आहे। रेख AB ला समांतर काय आहे हा y अक्ष आहे आणि रेख BC ला समांतर कुठला आहे तर हा x अक्ष आहे। म्हणून बिंदू B चे निर्देशक काय येणार आहे तर ते 2 2 आहेत। म्हणून AB बरोबर काय आहे वर्गमूळामध्ये x2 वजा x1 चा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग। वर्गमुळात त्याच्या किमती आपण टाकलेल्या आहे कंसामध्ये 2 वजा 2 चा वर्ग अधिक 2 कंसामध्ये 3 चा वर्ग बरोबर किती आलेला आहे 0 अधिक 1 बरोबर आलेला आहे 1। तर BC बरोबर किती आलेला आहे तर वर्गमुळामध्ये x2 वजा x1 चा वर्ग y2 वजा y2 चा काय आहे इथे वर्ग। मग वर्गमुळामध्ये त्याची किमती आपण भरलेल्या आहे की कंसामध्ये -2 वजा 2 चा वर्ग अधिक कंसामध्ये -2 वजा 2 चा वर्ग घेतलेला आहे। किती आलेला आहे वर्गमुळामध्ये -4 चा वर्ग अधिक 0 हे घेतलेलं आहे। त्यानंतर बरोबर किती आलेलं आहे तर 4 आलेलं आहे। मग हे आपले आलेले आहेत 4। आता आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, काही सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचे आहे। ते आहे आरंभ बिंदू 0 चे निर्देशक 0 0 असतात म्हणून बिंदू P चे निर्देशक XY असतील तर D कंसामध्ये काय येणार आहे तर OP बरोबर वर्गमूळामध्ये x वर्ग अधिक y वर्ग। मग P कंसामध्ये x1 y1 कंस पूर्ण त्यानंतर Q x2 y2 हे दोन बिंदू आपल्याला XY प्रतलावरती असतील असे दाखवायचे आहे। म्हणून D कंसामध्ये PQ बरोबर काय येणार आहे वर्गमूळामध्ये x चा वर्ग वजा x1 बरोबर काय येणार आहे त्याचा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग। म्हणजेच इथे PQ वर्ग बरोबर कंसामध्ये x2 वजा x1 चा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग। म्हणून इथे x1 वजा y2 चा काय आहे वर्ग अधिक x1 वजा y2 चा काय आलेला आहे तर वर्ग आपण इथे घेतलेला आहे। त्यानंतर त्यासाठी आपण काही उदाहरणे देखील इथे घेणार आहोत। तर बघा आपण पहिलं जे उदाहरण आहे ते घेतलेलं आहे की P कंसामध्ये -1 1 व Q बरोबर किती आहे तर 5 वजा 7 या दोन बिंदूतील अंतर जे आहे ते आपल्याला काढायचं आहे। म्हणून P कंसामध्ये x1 y1 आणि Q कंसामध्ये x2 आणि y2 हे आपण मानूया। मग x1 बरोबर किती आहे -1 आणि y1 बरोबर किती आहे तर 1। मग x2 बरोबर 5 आणि y2 बरोबर किती आहे -7। आता इथे कशाचे सूत्र आपल्याला करायचे आहे तर अंतराच्या सूत्रानुसार आपण घेतलेले आहे D कंसामध्ये PQ बरोबर वर्गमूळामध्ये x2 वजा x1 चा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग। त्याच्या किमती आपण भरलेल्या आहे वर्गमूळामध्ये 5 वजा कंसामध्ये -1 चा वर्ग अधिक वजा 7 वजा 1 चा वर्ग। वर्गमूळामध्ये 6 चा वर्ग अधिक 8 चा वर्ग बरोबर 6 7 36 8 8 64 आपण घेतलेले आहे। मग
डी बरोबर कंसामध्ये पी क्यू बरोबर किती आलेलं आहे तर 100 आपण घेतलेला आहे आणि त्याचा वर्गमूळ 100चा किती होतो तर 10 होतो. म्हणून बिंदू पी आणि बिंदू क्यू मधील अंतर किती आलेलं आहे तर ते 10 एवढे आलेले आहे. आता जे दुसरं उदाहरण आहे ते देखील आपण इथे घेणार आहोत आणि आपले जे दुसरं उदाहरण आहे ते आपण अशा पद्धतीने इथे घेतलेलं आहे की ए कंसामध्ये -3 2 बी काय येणार आहे तर 1 - 2 आणि सी 9 10 हे बिंदू एकरेषीय आहेत हे आपल्याला दाखवायचे आहे. जर डी कंसामध्ये ए बी, डी कंसामध्ये बी सी आणि डी कंसामध्ये ए सी यापैकी 2 अंतराची बेरीज तिसऱ्या अंतरा एवढी असेल तरच बिंदू ए बी सी एकरेषीय असतील. म्हणून इथे डी कंसामध्ये ए बी, डी कंसामध्ये बी सी आणि डी कंसामध्ये ए सी आपल्याला काढायचा आहे. म्हणून बघा बिंदू ए चे जे निर्देशक आहे ते आपण घेतलेले आहे -3 आणि 2. तसेच त्याचे निर्देशक काय असणार आहे x1 आणि y1. बिंदू बी चे जे निर्देशक आहे ते काय आहे 1 - 2 म्हणजेच काय येणार आहे x2 आणि y2. आणि अंतराचे जे सूत्र आहे ते आपल्याला माहितीच आहे डी कंसामध्ये ए बी वर्गमूळामध्ये x2 - x1 चा काय आहे वर्ग आहे अधिक y2 - y1 चा वर्ग. म्हणून डी कंसामध्ये ए बी बरोबर काय आहे वर्गमूळामध्ये 1 - 3 चा वर्ग अधिक -2 - 2 चा काय येणार आहे वर्ग. हे आपण काय घेतलेलं आहे अंतराच्या सूत्रावरून हे आपण घेतलेलं आहे. किमती ज्या आहेत त्या आपण टाकलेल्या आहे. मग कंसामध्ये वर्गमूळामध्ये काय येणार आहे तर 1 - 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग बरोबर किती आलेला आहे 16 अधिक 16 किती होतात वर्गमूळामध्ये 32. मग 4 वर्गमूळात 2 हे आहे समीकरण 1. मग डी कंसामध्ये बी सी बरोबर काय येणार आहे वर्गमूळामध्ये 9 - 1 चा वर्ग अधिक कंसामध्ये -10 अधिक 2 चा वर्ग हे येणार आहे. मग वर्गमूळामध्ये 64 अधिक 64 किती होतात तर 8 वर्गमूळामध्ये 2 हे आहे समीकरण 2. मग डी कंसामध्ये ए सी बरोबर किती आहे वर्गमूळामध्ये 9 अधिक 3 चा वर्ग अधिक -10 - 2 चा वर्ग आपण घेतलेला आहे. मग वर्गमूळामध्ये 144 अधिक 144 आलेला आहे. त्याची बेरीज आपण केलेली आहे 12 वर्गमूळात 2 हे तिसरं समीकरण आहे. मग 4 वर्गमूळात 2 अधिक 8 वर्गमूळात 2 बरोबर किती आलेले आहे 12 वर्गमूळात 2. 1 2 आणि 3 वरून आपण हे घेतलेलं आहे. म्हणून डी कंसामध्ये ए बी अधिक डी कंसामध्ये बी सी बरोबर डी कंसामध्ये ए सी हे आपण घेतले आहे. मग ए बी सी हे बिंदू कसे आहेत तर एकरेषीय आहेत. म्हणून तर ए बी सी हे बिंदू कसे आहेत तर ते एकरेषीय आहेत. बघा तिसरं जे एक्झाम्पल आहे ते देखील आपण इथे घेतलेलं आहे की कंस उदाहरण जे तिसरं आहे ते आपण घेतलेलं आहे पी कंसामध्ये 6 - 6 क्यू कंसामध्ये 3 - 7 आणि आर कंसामध्ये 3 3 हे बिंदू एकरेषीय आहेत का ते आपल्याला सांगायचं आहे. म्हणून पी क्यू बरोबर काय आहे वर्गमूळामध्ये 6 - 3 चा वर्ग अधिक -6 अधिक 7 चा वर्ग हे आपलं अंतराचे सूत्र वापरून घेतलेलं आहे. म्हणून वर्गमूळात 3 चा वर्ग अधिक 1 चा वर्ग बरोबर किती होतात तर 3 3 त्रिक 9 आणि 1 10 वर्गमूळात 10 आलेलं आहे. हे आहे विधान 1. मग क्यू आर बरोबर काय आहे वर्गमूळात 3 - 3 चा वर्ग अधिक -7 - 3 चा वर्ग बरोबर किती येणार आहे 0 चा वर्ग अधिक 10 चा वर्ग किती होतो 100 होतो. हे आहे विधान 2. मग पी आर बरोबर किती आहे वर्गमूळामध्ये 3 - 6 चा वर्ग अधिक 3 अधिक 6 चा वर्ग बरोबर वर्गमूळामध्ये -3 चा वर्ग अधिक काय आहे 9 चा वर्ग बरोबर किती होणार आहे 90. हे आहे आपलं विधान 3. तर विधान 3 नुसार आपण घेतलेलं आहे वर्गमूळात 90. मग 1 2 आणि 3 वरून काय येणार आहे बघा 10 चा वर्गमूळात 10 वर्गमूळात 100 वर्गमूळात 90 यापैकी वर्गमूळात 100 ही सर्वात मोठी संख्या आहे. मग वर्गमूळात 100 आणि वर्गमूळामध्ये 10 अधिक वर्गमूळात 90 या संख्या कशा आहेत तर त्या समान आहेत का ते आपण पाहूया. मग बघा यासाठी वर्गमूळात 100 चा वर्ग आणि वर्गमूळात 10 अधिक वर्गमूळात 90 चा वर्ग यांची आपण काय करूया तर तुलना करून घेऊया. म्हणून बघा काही त्यावरून आपल्याला काय लक्षात येते की वर्गमूळात 10 अधिक वर्गमूळात 90 हे वर्गमूळात 100 पेक्षा कसे आहेत मोठे आहेत. म्हणून पी क्यू अधिक पी आर हे क्यू आर एवढे नाही.
मग P कंसामध्ये 6 वजा 6, Q बरोबर काय आहे 3 वजा 7 आणि R बरोबर 3 3 हे बिंदू एक रेषीय नाहीत, हे आपण सिद्ध केलेलं आहे. आता जे चौथं एक्झाम्पल आहे ते देखील आपण इथे घेणार आहोत. तर बघा, जे आपलं चौथं एक्झाम्पल आहे की 1 7 4 2 वजा 1 वजा 1 आणि वजा 4 4 हे चौरसाचे शिरोबिंदू आहेत, हे आपल्याला दाखवायचं आहे. मग जेव्हा चौकोनाच्या सर्व भुजा समान लांबीच्या आणि कर्ण समान लांबीच्या असतात तेव्हा तो चौकोन चौरस असतो. बघा, हा चौकोन आहे आपला ABCD. मग याचा चौकोन काय आहे, हा चौरस असतो. मग सर्व बाजूंची लांबी व कर्णाच्या लांबी अंतराच्या सूत्रानुसार आपण काढूया. समजा इथे कंसामध्ये A 1 7 आहे, B आहे 4 2, C बरोबर वजा 1 वजा 1 आणि D बरोबर काय असणार आहे तर वजा 4 आणि 4 हे आपल्याला दिलेली माहिती आहे. मग त्यानुसार आपण AB बरोबर काय करणार आहोत तर वर्गमूळामध्ये कंसामध्ये 1 वजा 4चा वर्ग अधिक 7 वजा 2चा वर्ग बरोबर किती आलेला आहे वर्गमूळामध्ये 9 अधिक 25 बरोबर वर्गमुळात 34. BC बरोबर काय आहे तर वर्गमुळात 4 अधिक 1चा वर्ग अधिक 2 अधिक 1चा वर्ग बरोबर वर्ग किती आलेले आहे तर बरोबर वर्गमुळामध्ये 25 अधिक 9 हे आलेले आहे बरोबर 34. वर्गमुळामध्ये 34 घेतलेले आहे. CD बरोबर काय आहे वर्गमुळामध्ये वजा 1 अधिक 4चा वर्ग अधिक वजा 1 वजा 4चा काय आहे वर्ग आहे बरोबर काय आहे तर वर्गमुळामध्ये 9 अधिक 25 बरोबर आहे वर्गमुळामध्ये 34 आलेले आहे. मग DA बरोबर काय आलेले आहे तर वर्गमुळामध्ये 1 अधिक 4चा वर्ग अधिक 7 वजा 4चा वर्ग बरोबर किती आलेला आहे तर वर्गमुळामध्ये 25 अधिक 9 बरोबर वर्गमुळामध्ये काय आलेले आहे तर 34 हे आलेले आहे. त्यानंतर बघा AC बरोबर काय आहे वर्गमुळामध्ये 1 अधिक 1चा वर्ग अधिक 7 अधिक 1चा वर्ग आलेला आहे म्हणून 4 अधिक 64 वर्गमुळामध्ये घेतलेले आहे बरोबर वर्गमुळामध्ये 68 आलेले आहेत. तसेच BD बरोबर काय आहे वर्गमुळामध्ये 4 अधिक 4चा वर्ग अधिक 2 वजा 4चा वर्ग बरोबर वर्गमुळामध्ये काय घेतलेला आहे आपण तर 64 अधिक 4 बरोबर किती आलेले आहे तर वर्गमुळामध्ये 68 आलेले आहे. मग AB बरोबर BC, CD बरोबर DA आणि AC बरोबर BD हे आपण सिद्ध केलेलं आहे. मग बघा, यावरून आपल्याला काय दिसत आहे की चौकोनाच्या चारही बाजूंची लांबी समान आहे, तसेच दोन्ही कर्ण म्हणजे AC आणि BD यांची लांबी देखील कशी आहे तर ती देखील समान आहे. मग बघा, AB बरोबर काय आहे BC बरोबर CD बरोबर DA आणि AC बरोबर BD. यावरून बघा, ह्या लांबी ज्या आहेत AC व BD यांचे कर्ण जे आहेत ते कसे आहेत ते देखील समान आहेत. म्हणजे कंसामध्ये 1 7 कंसामध्ये 4 2 कंसामध्ये वजा 1 वजा 1 आणि वजा 4 4 या शिरोबिंदूने तयार झालेला चौकोन कसा आहे तर हा ABCDE हा जो चौकोन आहे तो चौरस आहे, हे आपण सिद्ध केलेलं आहे. मग आपलं जे पुढचं उदाहरण आहे बघा, आपण इथे 5वं उदाहरण घेतलेलं आहे की y वजा y या अक्षावरील अशा बिंदूचे निर्देशक शोधा की जो m बरोबर काय आहे वजा 5 वजा 2 आणि n बरोबर काय आहे 3 2 पासून समांतर अंतरावर आहे. मग समजा y अक्षावरील बिंदू P हा काय आहे OY हा बिंदू M व N पासून समान अंतरावर आहे. मग PM बरोबर काय येणार आहे PM वर्ग बरोबर काय आहे तर PN वर्ग म्हणून कंसामध्ये 0 वजा 5चा वर्ग अधिक y वजा 2चा वर्ग बरोबर काय आहे 0 वजा 3चा वर्ग अधिक y वजा 2चा वर्ग बरोबर काय येणार आहे तर 25 अधिक कंसामध्ये y अधिक 2चा वर्ग बरोबर 9 अधिक yचा वर्ग वजा 4y अधिक 4चा वर्ग म्हणून 25 अधिक y वर्ग अधिक 4y वर्ग अधिक 4 बरोबर आलेले आहे 13 अधिक y वर्ग वजा 4y म्हणून 8y बरोबर किती तर 16 वजा 16 म्हणून इथे 8 ने आपण काय केलेलं आहे 16 ला भागितलेलं आहे y बरोबर वजा 2 हे आलेलं आहे. म्हणून m कंसामध्ये काय येणार आहे वजा 5 वजा 2 आणि n बरोबर काय आहे 3 2 या बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या y अक्षावरील बिंदूचे निर्देशक आपल्याला मिळालेले आहे 0 वजा 2 हे आहेत.